आपण आहे ना जो आजोबा पर्वत आहे त्या पर्वतावरती जो जाण्यासाठीचा रस्ता आहे तिथं आलेलो आहे। हा जो समोर बघताय तुम्ही हा इथनं जो समोरचा रस्ता जायला हा रस्ता वरती जातो इथं डोंगरावरती। तुम्हाला डोंगर दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। आपल्याला ह्या इकडे जायचंय। हा जो डोंगर दिसतोय ना तिकडे जायचंय। आपण जाऊया चला, वेळ न घालवता, वेळ खूप झालाय। नमस्कार, आज आपण आहे ना जो आजा पर्वत आहे तिकडे आलोय। शहापूर मार्गे डोळखांब वगैरे शेण हा जो रस्ता आहे त्या रस्त्यानं सरळ यायचा, साधन सोपं आहे। गुगल मॅप आहे ना त्याच्यावरती फक्त टाकायचं आजा पर्वत। आता आपण इथपर्यंत आलोय, म्हणजे हे बघा सीतामाईच्या पवित्र हाताकडे। आता इकडं असं बांध दाखवलंय, आपण इथं असं सरळ जाणार आहे आणि हा जो डोंगर आहे पर्वत आहे हाच आहे आजा पर्वत। आता आपण समोर जाणार आहे, बघू आपल्याला किती वेळ लागतोय। आता 4-5 म्हणजे 5 वाजलेत, 2 तास लागले आपल्याला यायला। तर चला ह्या रस्त्याने आपण समोर जाऊया, बघू। तुम्हाला मी रस्ता दाखवू इच्छितो। पाठीमागचा रस्ता तो छान आहे, पण इथं 4-5 किलोमीटर अंतर आहे। तर हा जो रस्ता आहे ना तो असा आहे। इकडं एवढी अशी झाडं आहे, ती घनदाट झाडं म्हटलं तरी चालेल। बघू चला जाऊया समोर। हा इथला टोक सांगताय तुम्ही समोरचा? हा गाडी नाही, पायी पायी जायला। नाही पाय पाय जायला जाऊ। गेलो 1.5 तास। इथे आहे ना आपण तुम्हाला जो रस्ता दाखवला होता तिकडून आलोय। तर आता वेळ नाही, माझ्या सोबतचे जे आहे ते निघून गेलेत, तर आपण आता समोर जाऊया चला। रस्ता जायला वरती। ओके, धन्यवाद। चला हा एकटाच आलो। ह्या जिकडं मंदिर आहे ना त्या मंदिराच्या पाठीमागून असा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यानं आपण समोर जाऊया, बघूया। माझी पहिलीच वेळ आहे, एकटाच आलोय। चला मंदिराच्या पाठीमागून आहे ना चालण्यासाठी बघा अशा प्रकारे वाट आहे। आता 5:03 झाले ती। आपण बघू जायला किती वेळ लागतो ते। माझ्यासोबत हा एक दादा आणि पाठीमागे ते काका होती, ते लोक पडग्यावरून आले होते। मी एकटाच आलो होतो, बरं झालं हे लोक भेटले, म्हणजे जेणेकरून रिटर्न जाताना मला सोबत होईल। असंच आहे ना, आता हा रस्ता पडेला आहे ना वाटेतून, काही नाही इथून आहे। ही जी पाऊल वाटे ना सरळ ह्या पाऊल वाटेने आपण जात राहणार आहे। आपण काही सोबत गाडी वगैरे गेली नाही। तर हा जो रस्ता आहे, आणि हा तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो, हा डोंगर आहे ना त्या साईडनं डोंगर क्रॉस केला इकडनं, तुम्ही जर मॅप जर ओपन करून बघितला तर मॅप तुम्हाला असं दिसेल। मॅप जर ओपन करून बघितला ना तर हा डोंगर जर क्रॉस केला तर त्या साईडला
नगर जिल्ह्याची हद्द येईल. म्हणजे सांदनदरी, साम्रद हा तो भाग आहे ना, हरिश्चंद्रगड, रतनगड, हे ना, हे इथून समजा इथून जर रस्ता असता ना तर येणं जाण्यासाठी सोपं झालं असतं. आपण आहे ना, आता हा जो पायथा आहे त्या पायथ्याला येईल आणि ह्या पायथ्यापासून आता आपण सरळ असं ही जी वाट आहे त्या वाटेची पाऊलवाट आहे, ही पाऊलवाट अरे वेळ होईल तसा 5:30 वाजून गेले. हळूहळू चालतो मी. उडबस नको ना करू, त्यानं अनेक दमून जात आहे. नाही सांगता येत, माझी पहिलीच वेळ आहे. हा आता इकडे ह्या अशा भागामध्ये गाजा पाणी गाजा काय. असं कसं चालतोय बाई, अरे काय बऱ्यापैकी आहे ना, आम्ही हा जो रस्ता होता तो बऱ्यापैकी रस्ता पार केलाय आणि आता दुसरा टप्पा म्हणला तरी काय हरकत नाही. समोरच डोंगर आहे आणि इथनं जायला 4-5 मिनिटं कदाचित लागतील. हा जो खालचा रस्ता आहे हा रस्ता इथं आलाय आणि हा जो समोर दिसतोय तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो डोंगर आहे, डोंगराच्या पोटानं आलोय आम्ही, कड्यानं बघू शकताय. इथं यायला कम से कम आम्हाला 43 मिनिटं लागली. ती रस्ता माहीत नव्हता, वज आलोय आपण. चला निघूया.
चला काय नाही बाबा. चला अशा पद्धतीनं आपण ती हे प्रकारची खिंड आहे ती खिंड चढून आलोय आणि समोरचं डोंगर दिसते ती तुम्हाला. बरं चालतं ये इथं समोर फोटो काढूया. नमस्कार. आज आपण आहे ना तुम्हाला मगाशी सांगितलं आजोबा पर्वत आहे त्या पर्वतावरती आलोय आणि येताना आहे ना असा डायरेक्ट धस होता. तर धस चढताना थोडी दमछाक झाली आणि इथं आलो ना हे पाठीमागे बघू शकते डोंगर आहे आणि हे पाठीमागे तुम्हाला दाखवतो. हे इथं पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने आपण सरळ जाणार आहे. बघा आपण एवढा खालून आलो. हे बाबा मग पाठीमागे थांबले होते त्यांना काय खाली सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश खाली पडलाय आणि त्याच्यामुळे एवढं खास काही दिसत नाहीये. तर तुम्हाला दाखवतो ते बोलतात ना पाळणा वगैरे. तर हे बघा इथं पाळणं आहे आणि ह्या इथं जायचं झालं तर ह्या ज्या शिड्यात ना ह्या शिड्या आहेत आणि इथं आपण त्या डोंगराला पण जाणार आहे. तिकडं काय ते मला बघायचंय. माझी पहिलीच वेळ आहे मी इथं आलोय. पाळणी आहे ती. एक पाळणा खाली ठेवलेला आहे आणि एक असं टांगून ठेवलेलं आहे. तर आपण इथपर्यंत आलो. आता वरती कसं जायचं कुठून जायचं तो बघूया आपण. अशा पद्धतीनं खालून वरती आलेलो आहे आपण आणि दोन पाळणी. एक पाळणा मग सांगितल्याप्रमाणे उतरवून ठेवलं आहे आणि इथं येण्याचा अनुभव आहे ना खूपच छान होता. खालून येताना थोडीशी दमछाक झाली होती कारण काय माहिती का दस आहे ना जो रस्ता आहे मी असं पाऊल वाटे फक्त आणि दगड
माणसाला आहे ना रस्ता माहीत असेल तर आपण चढण्यासाठी बघत नाही किती लांब आहे काय आहे. आणि ज्यावेळेस माहिती राहतं त्यावेळेस आपण हळूहळू जाण्याचा प्रयत्न करत असतो. इथं येण्यासाठी 1 तास ते 1.25 तास लागला. इथं जे खाली गाड्या लावण्याची जागा आहे तिथपर्यंत आपण येऊ शकतो. आणि तिथं आल्यानंतर आहे ना तिथनं जर एखादा चांगला चालणारा असेल तर तो लवकर येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे एखादा जर गाईड असेल ना तर अडचणच नाही ना, कारण गाईड जे लोक असतात ते इथले प्रॉपर असतात आणि त्यांना इथली सगळी माहिती असते. आता मी कसा एकटा आलो होतो, मला एवढं काही माहीत नव्हतं, तर त्याच्यामुळे मला यायला वेळ लागला. आता तुम्हाला हे पाठीमागं काय ते दाखवतो पाळण्यामध्ये हा पाळणे. आणि पाळण्यामध्ये होता ना त्या पाळण्यापासून हे बघा अशी पाऊल वाट आहे. आणि समोर दाखवतो तुम्हाला, हे बघा पाळणा होता. त्या पाळण्यापासून इकडे येण्यासाठी जी शिडी होती त्या शिडीचा वापर केला. आणि त्या डोंगराच्या साईडनं आपण आलेलो आहे. आता 5-5:30च्या आसपास, म्हणजे 5 वाजून गेले ते. आणि आपण हा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पोटापोटानं जाणार आहे. आणि कुठपर्यंत रस्ता आहे, काय काय बघता येते आपल्याला, आपण ते बघणार आहे. तर जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. पाठीमागचा नजारा बघू शकता. अशा पद्धतीने पाठीमागचा सर्व दिसतंय. आपण उंच भागावरती आहोत आणि पाठीमागचे जे डोंगर आहेत ते बघू शकता. आता सूर्य इकडच्या साईडला मावळतीला आलाय. इथं येण्याचा असा प्रवास होता. हे बघा इथपर्यंत रस्ता येतो, तो रस्ता इथपर्यंत समाप्त आहे. आणि आजूबाजूचा असा परिसर आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. खाली असं आहे. तर जे इथं प्रॉपरचे लोक असतात, जे लोक येतात त्यांना इथली बरीच माहिती असते. आता आपण आलो
5 किलोमीटरचं जे अंतर आहे, 5 किलोमीटरचं अंतर आहे ते खराब अंतर आहे. म्हणजे रस्ता खूप खराब आहे. रस्ता खूप छान आहे, पण इथं शेवटला इथं येता नाही ना 5 ते 6 किलोमीटर अंतर धरून चालायचं. 5 ते 6 किलोमीटरचं अंतर आहे ते खूप खराब अंतर आहे. अडचण होते गाडी चालवण्यासाठी. आणि इथं यायचं जर ठरलं तर अशा इतर ठिकाणी आपल्याला चढण्यासाठी ज्या शिड्या असतात तसं शिडी वगैरे नाही आहे काही. तर अशी जंगलातून वाट आहे, पाऊल वाट आहे, दगड ती, आणि त्या दगडांमधून वाट काढत झाडांमधून वाट काढत इथं यावं लागतं. आणि आल्यानंतर हे पाठीमागं बघितलं तुम्हाला दाखवलं जो पाणी तिथं, आणि खाली आपण जिथं गाडी लावली तिथं मंदिर आहे. तिथून येण्यासाठी आपल्याला 1 तास लागला. आता आपण परतीचा प्रवास करणार आहे. चढताना 1 तास लागला, वेळ खूप झालाय. उतरताना एवढा वेळ आपल्याला काही लागणार नाही. आपण जेवढा होईल तेवढा लवकरात लवकर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. तर वरती आल्यानंतर जे पाण्याच्या जवळ अशा प्रकारचं कुंड आहे. आता हे पाणी कदाचित पावसाचं पाणी असावं, पण खूप छान असं कुंड आहे, चौकोनी कुंड आहे. पाणी खूप थंड आहे. सोबत आले होते, पडग्यावरून आलेले ते. आणि इथं येण्यासाठी हे बघा, ह्या थोड्याशा पायऱ्या येते, एवढ्याच पायऱ्या येते. आणि हा जो रस्ता गेला, हा जो इथं छोटंसं कुंड आहे, आणि इकडं तुम्हाला जे दाखवलं झेंडे वगैरे, त्या साईडनं रस्ता क्लोज होतोय. रस्ता नाही आता दिवस मावळत चाललाय, आणि आपण आता परतीच्या प्रवासाला लागणार आहे. तर वेळ न दवडता आपण जाऊया, थोडेफार फोटो काढूया एक आठवण, जेणेकरून सांगायला होईल. जर बघितलं आपण तर हा जो पाळणे, याला सीतामाईचं पाळणं म्हणून असं नाव आहे. आणि ह्या साईडला इकडं जो भाग दिसतोय, इकडं ही सगळी नगरची लागली. इकडंच ते तुम्हाला जसं सांगितलं, सानंदरी, कोकणकडा, हरिश्चंद्रगड, रतनगड, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. हा जो डोंगर आहे, हा बघा, हा जो डोंगर आहे, ह्या डोंगरच्या त्या साईडला समोरचे डोंगर दिसतात तुम्हाला, धुक्यामध्ये तिथे डोंगर, तिकडं जो भाग आहे ही सगळी या डोंगरच्या त्या साईडची नगरची हद्द येते. इथनं थोडासा रस्ता आहे, खूप अशी इथं खोलदरी. अशा प्रकारे आपण फिरून आलोय आणि परतीच्या रस्त्याला लागलोय. पण आता 6:30 वाजून गेलेत, अजून बराच अंतर कव्हर करायचंय, बराच अंतर उतरायचंय. आता कसं अंधार होत चाललाय, त्याच्यामुळे एवढं काही दिसत नाहीये. कसं झाडं असल्यामुळं आतमध्ये थोडंसं अंधार वाटतोय, एवढं क्लिअर वगैरे रात्रीचे जे किडे असतात, रातकिडे असतात, त्यांचा जो आवाज आहे किरकिर, तो तुम्हाला आवाज येत असतो. त्यांच्या आता सुरुवात झाली आवाज करायला.